गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पुढचा उपघटक बघणार आहोत. संयुक्त भांडवली संस्थेमधील कंपनी, अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये. कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तींचे संघटन होय. ते ऐच्छिक संघटन आहे. प्रामुख्याने व्यवसाय, धर्मादाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते. परंतु या संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यवसाय करणारी संघटना असा वापरला जातो. कंपनीची स्थापना ही नफा मिळवण्यासाठी झालेला आहे किंवा त्याचा उद्दिष्ट असं आहे की नफा मिळवणे हा एक उद्दिष्ट आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे म्हणजे संशोधन असेल, धर्मादाय असेल, व्यवसाय असेल किंवा खेळ असेल, कला असेल, मनोरंजन असेल, या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून कशाही प्रकारे नफा मिळवणं हे मुख्य उद्दिष्ट संयुक्त भांडवली संस्थेचं असतं, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये कंपनी असं म्हणतो. व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तींकडून भागाची विक्री करून गोळा केले जाते. या व्यवसाय संस्थेला मिळणारा नफा हा भागधारकांना वाटून दिला जातो. आता कंपनीचं जे भाग भांडवल आहे किंवा कंपनीचं भांडवल आहे हे वेगवेगळ्या व्यक्तींकडून गोळा केलेलं असतं आणि त्या व्यक्तींना भागधारक असं म्हणतात आणि त्यांनी जमा केलेल्या भांडवलाला भाग भांडवल असं म्हटलं जातं. आणि या भाग भांडवलावरती मोबदला म्हणून भागधारकांना मिळणारा नफा हा वाटप करून दिला जातो. या नफ्याचं कशा प्रकारे स्वरूप आहे ते आपण पुढे बघणार आहोत. कंपनी मोठ्या भांडवलाची उभारणी करू शकते. हे भांडवल समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेले असते. या अंशास भाग म्हणून संबोधले जाते. यापूर्वी आपण बघितलेलं नाहीये. इथे आपल्याला संयुक्त भांडवली संस्थेमध्ये प्रथमच किंवा पहिल्यांदाच संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी हा जो घटक आलेला आहे. आणि भाग म्हणजे काय, आपल्याला भाग म्हणजे काय पार्ट वाटतो. इट इज एक्झॅक्टली करेक्ट बट हिअर इन जॉईंट स्टॉक कंपनी किंवा कंपनीमध्ये किंवा संयुक्त भांडवली संस्थेच्या संकल्पनेशी निगडीत असताना भाग हा कंपनीच्या भाग भांडवलातील छोटासा हिस्सा असतो, ज्या भांडवलाचं समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेलं असतं आणि म्हणून त्याला भाग असं म्हटलं जातं. असे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तींना भागधारक असे म्हणतात. भागधारक हे कंपनीचे अंशतः मालक किंवा सभासद असतात. कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असते आणि सतत बदलणारी असते. कशामुळे बदलते? कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असतेच, परंतु त्यांची मालकी सुद्धा बदलणारी असते. त्याचं कारण काय आहे? किंवा संख्या सुद्धा बदलणारी असते, कारण की भाग हे सहज हस्तांतरणीय म्हणजे भाग हे हस्तांतरणीय आहेत. मग त्याला भाग हस्तांतरणासाठी काही कार्यपद्धती आहे, ती आपण नंतर बघूया. त्यामुळे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक मंडळ असे म्हणतात. आता कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारे किंवा संयुक्त भांडवली संस्थेमध्ये निर्णय घेताना एक व्यक्ती घेऊ शकत नाही. भागधारक ज्यांनी कंपनीसाठी भाग भांडवल गोळा केलेले अशा व्यक्तींना भागधारक असं म्हटलं जातं. मालक म्हटलं नाही जात, डायरेक्ट इथे थेट भागधारक असं म्हटलं जातं, ते मालकच असतात. परंतु कंपनीचं व्यवस्थापन सुरळीत पार पाडावं यासाठी भागधारकांमधून भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक असं म्हटलं जातं आणि अनेक संचालक मिळून त्यांचं संचालक मंडळ हे तयार होतं. कंपनीच्या नफ्यातील हिस्सा भागधारकांमध्ये वाटला जातो आणि त्या हिश्श्याला लाभांश असे म्हणतात. आता ऑब्जेक्टिव्ह टाईप जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही बघा, संचालक मंडळ कशाला म्हणतात, त्याच्यानंतर भाग कशाला म्हणतात, या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आता बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथे बघा भागाची इथे काय दिलेली आहे, कन्सेप्ट दिलेली आहे. त्याच्यानंतर भागधारक कोणाला म्हणतात ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर संचालक मंडळ किंवा संचालक कोणाला म्हणतात, भागधारकांचे प्रतिनिधी त्यांना काय म्हणतात, संचालक असे म्हणतात. ठीक आहे.
त्यानंतर कंपनीच्या नफ्यातील हिस्सा त्याला काय तो जो भागधारकामध्ये वाटला जातो त्याला काय म्हटलं जातं, लाभांश असं म्हटलं जातं. आता या काही कन्सेप्ट आहेत ह्या आपल्याला नोट डाऊन करायच्या आहेत व्यवस्थित आणि स्वाध्यायामध्ये आपल्याला दिलेलेच आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत. पुढे बघूया कंपनीची व्याख्या. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कलम 2 उपकलम 20 प्रमाणे कंपनी म्हणजे कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय किंवा संस्था होय. ठीक आहे. प्राध्यापक हॅने. आता ही सर्वसामान्यपणे आपल्याला जी व्याख्या दिलेली आहे ही कंपनी कायदा 2013 कलम 20 कलम 2 उपकलम 20 प्रमाणे दिलेली व्याख्या आहे. प्राध्यापक हॅने यांच्या मते कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हे हस्तांतरक्षम भागामध्ये विभागलेले असते आणि सभासदत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. सभासदत्वासाठी काय, कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. आता या जर का सगळ्या बाबी पूर्ण करत असाल तरच तुम्ही काय करू शकता, इथे कंपनीचं तुम्हाला काय मिळणार आहे, सभासदत्व मिळणार आहे किंवा तुम्ही कंपनीचे कोण होणार आहात, भागधारक होणार. बघूया आपण वरील व्याख्येचं जे काही समरी आहे ती आपण बघणार आहोत, सार बघणार आहोत. कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे, जिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे व तिच्या सभासदांची जबाबदारी कशी आहे, मर्यादित आहे अशी संस्था होय. अशा संस्थेला काय म्हटलं जातं, इथे कायद्यानुसार कंपनी असं म्हटलं जातं. बघा पुन्हा एकदा त्याच्यामध्ये हायलाइट किंवा ठळक जे काही मुद्दे आहेत, कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी झालेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे, जिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे व तिच्या सभासदाची जबाबदारी कशी आहे, मर्यादित आहे अशी संस्था होय. आता इथून पुढे आपण बघणार आहोत कंपनीची वैशिष्ट्ये. जी संयुक्त भांडवली संस्था आहे या संयुक्त भांडवली संस्थेची वैशिष्ट्य बघणार आहोत. कंपनी ऐच्छिक संघटना आहे, नोंदणीकृत संस्था आहे ज्याला व्हॉलंटरी असोसिएशन म्हणतात. त्यानंतर कायदेशीर अस्तित्व आहे कारण की कायद्यानुसार स्थापन झालेली, पुढे आपण त्याचं डीप एक्सप्लेनेशन बघणार आहोत. कृत्रिम व्यक्तित्व आहे, चिरंतन काळ अस्तित्व आहे किंवा काही कंपनी स्थापन केल्यानंतर असं नाही की बाबा 1 वर्ष 2 वर्ष किंवा 4 वर्ष 5 वर्ष, त्याला चिरंतन काळ अस्तित्व टिकवण्याचं त्यांचं उद्दिष्ट असतं, नफा मिळवण्याचं उद्दिष्ट असतं आणि म्हणून कंपनीची स्थापना झालेली असते. सर्वमान्य मुद्रा ज्याला बोधचिन्ह असं म्हटलं जातं, जी कंपनीची सही म्हणून संबोधली जाते. त्यानंतर जे भागधारक आहे त्यांची जबाबदारी कशी आहे, मर्यादित आहे. मालकी व व्यवस्थापन यांचं विभक्तीकरण केलेलं आहे कंपनीमध्ये किंवा संयुक्त भांडवली संस्थेमध्ये. कंपनीचे भाग हे हस्तांतरक्षम असतात आणि त्यानंतर सभासदांची संख्या आणि सर्वात शेवटी आपण बघणार आहोत कंपनीचं भांडवल आणि सरकारी नियंत्रण. बघूया आपण आज फक्त आपण 5 मुद्दे बघणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या दुसऱ्या भागामध्ये पुढील मुद्दे आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघूया आपण कंपनीची वैशिष्ट्ये. कंपनीचा सखोल अभ्यास करण्यासाठी वरील वैशिष्ट्यांचे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केले आहे. ऐच्छिक संघटना म्हणजे व्हॉलंटरी असोसिएशन. इथे असं काही नाही की बाबा चल तुला कंपनीचे भाग खरेदीच करायला लागतील, इथे कोणाचं बर्डन नाहीये. ही ज्याची त्याची इच्छा आहे आणि ज्याच्या त्याच्या इच्छेने काही व्यक्ती एकत्रित येऊन अशा पद्धतीची एक संस्था स्थापन करतात ज्याला संयुक्त भांडवली संस्था असं म्हटलं जातं. संयुक्त भांडवली संस्था ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे. तसेच तिचे सभासदत्व सर्व जाती आणि धर्मांसाठी काय आहे, खुले आहे. कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यासाठी किंवा सभासद सोडून जाण्यासाठी सक्ती करत नाही, कारण कंपनीचे सभासदत्व कसं आहे,
ऐच्छिक आहे. आता या शेवटच्या एका वाक्यामध्येच आपल्याला त्याचं सार लक्षात येतंय बघा, की कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यासाठी त्यांना भाग पाडू शकत नाही किंवा सभासद होण्यासाठी त्यांना बळजबरी करू शकत नाही किंवा सभासदत्व सोडून जाण्यासाठी सुद्धा काही सक्ती करू शकत नाही आणि म्हणून कंपनीचे सभासदत्व कसं आहे, ऐच्छिक आहे. आता कंपनीची नियमावली म्हणजे काही ते आपल्याला दिलेलं आहे, आपण नंतर बघणार. ज्या कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेले जे काही नियम आहेत त्याला कंपनीची नियमावली असं म्हणतात. ती विस्तृतपणे आपण नंतर बघणार आहोत. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत वैशिष्ट्याचा, नोंदणीकृत संघटना. संयुक्त भांडवली संस्था ही नोंदणीकृत संघटना आहे. ऑब्व्हियसली ज्या संस्थेच्या नोंदणीसाठी कायदा अस्तित्वात आहे, जी संस्था कायद्याच्या चौकटीत राहून नोंदणीकृत झालेली आहे आणि म्हणून संयुक्त भांडवली संस्था जिला कंपनी कायद्यानुसार अस्तित्व मिळालेलं आहे, तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे काय केलेली आहे, नोंद केली जाते. तिची नोंदणी करणे सक्तीचे असते, त्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल माहिती नसेल, 2014 मध्ये केंद्र सरकार आपल्या नवीन पंतप्रधान झाले माननीय नरेंद्र मोदी. ज्यावेळेस त्यांनी ठरवलंच की अशा प्रकारे काही जर का इन्कम टॅक्स न भरणाऱ्या कंपन्या, रजिस्ट्रेशन करून काही आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कंपन्या, अशा कंपन्या शोधून काढून साधारणपणे तुम्ही जर का माहिती घेतली तर 2500 अशा बनावट कंपन्या काय केल्या, त्यांनी बंद केल्या. आणि हा जो निर्णय आहे कंपनी कामकाज मंत्रालयामार्फत हा घेतला जातो. पंतप्रधानांच्या आदेशानुसार त्याच्यानुसार योग्य चौकशी केली जाते आणि त्या कंपन्यांवरती काय केली जाते, कारवाई केली जाते. बघूया पुढे आपण हे डीपमध्ये नंतर एक्सप्लेनेशन आपण बघणारच आहोत. त्यानंतर बघूया आपण स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. पुढचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनीचे असाधारण असे वैशिष्ट्य आहे, कारण संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकापासून आणि संचालक मंडळापासून स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण अकाउंटमध्ये जर का बघितलं तर सेपरेट लीगल एंटिटी असं म्हणतात. एंटिटी म्हणजे काय, अस्तित्व. लीगल म्हणजे काय, कायदेशीर. आणि सेपरेट म्हणजे काय, स्वतंत्र. आता कंपनी हॅज सेपरेट लीगल एंटिटी फ्रॉम देअर शेअर होल्डर्स अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यामुळे कंपनी भागधारकांच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते. आता असं आहे की एखाद्या व्यक्तीने कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत आणि त्याने कुठेतरी जाऊन दरोडा टाकला आणि त्याला पोलिसांनी पकडला, किंवा त्याने एखाद्या भागधारकाने कुठेतरी कोणाची जरी खून केलेला असेल किंवा गैरकृत्य केलेले असेल आणि त्या कृत्याबद्दल त्याला पोलिसांनी पकडलं, तर त्या कृत्यासाठी कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसते. त्याचं कारण कायद्यानुसार, भारतीय कंपनी कायद्यानुसार त्याला कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. त्या वैयक्तिक किंवा त्या व्यक्तीने वैयक्तिक त्याच्या जीवनाशी त्या कंपनीचा काही एक संबंध नसतो किंवा त्याच्या कृतीसाठी सुद्धा तो कंपनी जबाबदार नसते. तसेच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारक देखील जबाबदार धरले जात नाही. आणि जसं भागधारकाच्या कोणत्याही कृतीसाठी कंपनी जबाबदार नसते, तशाच पद्धतीने कायदेशीर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्यामुळे कंपनीच्या सुद्धा कोणत्याही बेकायदेशीर किंवा बेजबाबदार कृतीसाठी भागधारकास जबाबदार धरले जात नाही. कंपनी स्वतंत्र दर्जा मिळाल्यामुळे तिला सभासदापासून वेगळे समजण्यात आलेले आहे. हे खूप असाधारण असं कंपनीचं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये कंपनीला स्वतंत्र अस्तित्व असं प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत
कृत्रिम व्यक्ती. पुढचं वैशिष्ट्य कृत्रिम व्यक्ती, ज्याला आर्टिफिशियल पर्सन. द जॉईंट स्टॉक कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. काही शब्द मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगत असतो कारण की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण की आपला जो विषय आहे हा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टशी सुद्धा काय आहे, को रिलेटेड आहे. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. कंपनीस मानवाप्रमाणे बाह्य अंग नसते, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचे अस्तित्व लाभले आहे. कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिले आहेत, त्यामुळे ती स्वतःच्या नावे सर्व व्यवहार करू शकते. उदाहरणार्थ मालमत्तेची खरेदी विक्री करणे, नोकरांची नियुक्ती करणे इत्यादी, परंतु ती व्यक्तीप्रमाणे स्वतः कृती करू शकत नाही. कंपनीमधील सगळे जे काही व्यवहार आहेत ते कंपनीच्या वतीने संचालक मंडळामध्ये ठराव संमत झाल्यानंतरच पार पाडले जातात किंवा व्यवस्थापनाच्या निर्णयातूनच घेतले जातात. एकटी व्यक्ती कोणतीही कंपनीमध्ये निर्णय घेऊ शकत नाही. बघूया आपण पुढचं वैशिष्ट्य, चिरंतन काळ टिकणारं अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्था ही कंपनी कायद्याप्रमाणे अस्तित्व आल्यामुळे तिला चिरंतन काळ अस्तित्व लाभले आहे. तिचे आयुष्य ठरलेले नाही, परंतु कायद्याने ती बंद झाल्यानंतरच, व्यवहार बंद झाल्यानंतर, कायद्याने बंद झाल्यानंतर म्हणजे व्यवहार बंद झाल्यानंतर तिचे अस्तित्व संपुष्टात येते. फॉर एक्झाम्पल, कोणकोणत्या कारणांमुळे कंपनीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, इथे आपण उदाहरणादाखल बघणार आहोत. भागधारकाच्या मृत्यूमुळे कंपनीच्या अस्तित्वावरती कोणताही फरक पडत नाही. भागधारकाची दिवाळखोरी झाली त्यामुळे कंपनीच्या आयुष्यावरती कोणताही परिणाम होऊ शकत नाही. म्हणून कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे. आता कंपनीला स्थिरता लाभण्याचं कारण असं आहे, कंपनीमध्ये असणाऱ्या भागधारकांचीच, म्हणजे आपण ज्याला मालक म्हणतो, या भागधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, त्यांचं समजा डेथ झालेली असेल किंवा त्यांची जर का इन्सॅनिटी म्हणजे मानसिक असंतुलन झालेलं असेल किंवा त्यांची इन्सॉल्वन्सी, ज्याला दिवाळखोरी असं म्हणतात, ह्या दिवाळखोरीचा, त्यांच्या मृत्यूचा किंवा त्यांच्या मानसिक असंतुलनाचा कंपनीच्या व्यवहारावरती कोणताही परिणाम होत नाही, कंपनीच्या आयुष्यावरती कोणताही परिणाम होत नाही. कारण की कंपनीला भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वमान्य मुद्रा, आणखीन कंपनीची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. थँक्यू.